तिथं आम्ही केंद्रीय विद्यालय बरोबर भालके सर आम्ही जाऊन जागा बघून आले. डायटची जी मागची जागा आहे आमची रिकामी आणि त्याच्या मागच्या आमचीच जागा आहे आर्य समाजी सुधीर पाटील वगैरे ती तिकडे आम्ही केंद्रीय विद्यालय प्रस्तावित केलंय. आता आम्ही 2-3 जागा त्यांना देणार आहे, ते उद्या येतात. जी आमची आपली तिकडची बायपासची 5 एकर जागा आहे, पण मी त्याला विरोध केलाय कारण मला माझी केंद्रीय विद्यालय शाळा ही बार्शी नाक्यावर हवी आहे. त्याला 100 रुपयात आणि इंग्लिश स्पीकिंग तिथं क्वार्टर्स असणारे, अगदी बॅडमिंटन स्विमिंग पूल सकट जे रिक्रिएशनल म्हणजे जे स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज आहेत ते आमच्या डाएटमध्ये जटनुरे साहेबांना आणि जगदनला बोलवून घ्या. आतमध्ये असणार आहे आमच्या डाएटच्या फॅसिलिटी. म्हणजे मी हे बोलते, मला बोलायला वाईट वाटतंय, पण दुपारी आमचा सगळा स्टाफ आम्ही जाऊन इकडे तिकडे आला होता ना भालके साहेब, खानापूरपर्यंत आम्ही हातला देवीची पण जागा बघून आले. आता होणार ते मंजूर झालंय म्हटल्यावर थोडी तरी जागा होतंय आणि मग त्याचं श्रेय मला जे घ्यायचं घेऊ दे त्यांना. पण केंद्रीय विद्यालय पण आपल्या इथं चालू होतंय. ते म्हणाले होते 10 एकर जर चालू मी आम्हाला जागा दिली तर मी 5 एकर बायपासच्या इथली दिली होती ITIच्या तिकडची, त्याच्या क्वार्टरसाठी 5 एकर शाळा म्हटलं मला इथं पाहिजे. कारण म्हणजे बार्शी नाक्यावर सगळ्या शाळा आहेत. माझ्या मुलं ती इंग्लिश मिडियम शाळा असणार आहे आणि केंद्रातले सगळे टीचर्स येणारे, 100 रुपये फी असणार आहे आणि अगदी टेबल टेनिस. म्हणजे आता ते जोशी साहेबांना मी बोलवून घेईन एक दिवशी. पण मी हे मागे पण 1-2दा पत्रकार परिषदेत बोलले होते ना केंद्रीय विद्यालयाचं, तर आत्ताच बोलतीये. मला आठवत नाही पण आता बोलावं लागतंय कारण लोक जागे होऊन मी केलं म्हणून म्हणतात. कुठंतरी इलेक्टिव्ह त्याचा मग मी चालल्यावर एनिवे माझ्या देवाला माहितीये. पण केंद्रीय विद्यालय पण चालू होतंय. आम्ही त्यांना 5 तर ते म्हणाले 5 तुकड्या पहिल्या आपल्या ह्याच्या चालू होणार आहे. पहिले 2 होतील मग 5 होतील आणि ती शाळा आमच्या प्रिमायसेसमध्ये बनणार आहे. ते मंजूर झालंय. त्याचं सुद्धा आम्ही लवकरात लवकर, जर कोणी खोडा घातला नाही, म्हणजे जसं महिलांचं फॅक्टरी चालू केली होती संतोष ऐकून घे, तेव्हा यांनी तिथं संप करून खोडा घातला, तसं आता खोडा घातला नाही तर केंद्रीय विद्यालय पण चालू होईल. खोडा घालायला मी काय राणादादा नाही, मी त्याला पुरून उरेल, पण मी सांगते पुढचं काय तुम्ही नाही. आम्ही आमच्या सेस मध्ये 20 लाख रुपये ठेवलेत सोलरसाठी. आमचं ऑलरेडी 3 युनिट जिल्हा परिषदच्या बिल्डिंगवर सोलरचे बसले. पण आता प्रत्येकाने AC लावलाय, वाढलेला आहे. तर आमचं MSEBचं ऑडिट करून घेतोय आम्ही. ऑडिट आमचं हे का जरा स्लो झालं माहिती का, आमचे वागस साहेब सोडून गेले आणि आम्हाला चांगला म्हणून त्याच्यामुळे. पण आम्ही सोलर ऑडिट करून घेतो आमच्या बिल्डिंगचं. सोलर ऑडिट करून घेतल्यावर जेवढे युनिट लागतात तेवढ्याचं सोलर आम्ही यावर्षी बसवतो. त्याच्यासाठी सेसचं कागद दाखवते तुम्हाला मी तरतूद ठेवली. एकच वाक्य आहे का, तुम्ही मागं शालेय विद्यार्थ्यांचं एक संमेलन घेतलं होतं साहित्य सभा, तर तसं काही आगामी प्लॅन आहे ना? डिसेंबर मध्ये आहे. त्याच्यासाठी पण आम्ही नाही ते घेऊ ना आम्ही पैसे तुम्ही उपाध्यक्ष असताना ती गोष्ट केली होती, ती महाराष्ट्रात फक्त धाराशिवला नाही, ती डिसेंबर मध्ये घेणार होत आम्ही. त्याच्या आधी करतो ना सर. हे मला पत्रकार परिषद घेऊन सारखं बोलायला म्हणजे हे होतं, पण ते करावं लागतं म्हणून तुम्हाला